प्रेक्षकांनो नमस्कार. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्या भागामध्ये आता इकडं जी आत्याबाई असते ती आत्याबाई आता तिथे जी गोळा घेते ती म्हणते की मेजर आपण दोघे गोळा खाऊयात, मस्त एन्जॉय करूयात असं म्हणत असते. आणि आता तिथे ते गोळा घेतात खाण्यासाठी. तर आता लगेच जो सत्य आहे तो म्हणतो की गोळा, तर ती मग एकच ग्लास घेते. आणि आता सत्य म्हणतो काय, एका ग्लासात दोघेच नाही कसं काय खायचा. तर ती म्हणते की एका साईडनं तुम्ही एका साईडनं मी, दोघांनी खायचा, दोघांचे होट आणि एकाच गळा असं म्हणत असते. सत्य म्हणतो आता काय करू मी, पर्याय नाही आहे ना माझ्याकडे दुसरा गोळा घेता येणार नाही, मला खावंच लागेल असं म्हणतो. तर आता सत्य म्हणतो द्या इकडे. आणि सत्य अगोदर गोळा खाऊन घेतो. नंतर आता ती आत्याबाई खाते. आत्याबाईला खूप मस्त वाटतं. तर त्यानंतर तुम्ही गोळा खा, तोपर्यंत आम्ही ते पाय मोकळे करून येतो असं म्हणतात. आणि जी काका म्हणजेच आज सत्य तिथून निघून जातो. आत्याबाई तिथेच गोळा खात असते. ती जायला लागते ते थांबा थांबा मेजर. पण तेवढ्यात गोळ्यावाला माणूस म्हणतो की हे बघा, गोळ्याचे पैसे नाही दिलेत तुम्ही अजून, गोळ्याचे पैसे दिल्याशिवाय नाही जाता येणार तुम्हाला, त्यांना येईपर्यंत इथेच थांबा. तर आता ती म्हणते की हो मेजरकडे पैसे आहेत, देतील ते आल्यावर, मी इथंच थांबते असं म्हणते. आणि सत्य इकडे येतो बघायला आता मंजून ते कुठं गेले आहेत. तर आता इकडे जी हे असते मंजू तिथे बुबा असते. ती आर्यनला म्हणते आर्यन बस झालं आता हे सगळं. तर आता आर्यनला म्हणते की आर्यन मला खूप भूक लागली रे, काहीतरी खायचं आहे असं म्हणते. आणि आता आर्यन म्हणतो की काय काय खायचं आहे तुम्हाला, मी काहीतरी खायला घेऊन येतो. आणि आता लगेच जी मंजू आहे ती म्हणते की हो. तर आर्यन म्हणतो वाघ मॅडम मला माफ करा म्हणजे मॅडम, खरंच मी सत्याची नाही जागा घेऊ शकत, पण हे बघा तुम्हाला जो मातेखोर त्रास देतोय ना, मी त्याला नक्कीच शोधून काढेल. आणि कोण आहे ना तो मी नक्कीच हे करेल. मी लवकरच बघतो तो कोण आहे, मला पण समजेल नक्की कोण आहे तो. आणि तुम्हाला त्याला अजिबात त्रास देऊन देणार नाही मी कायम तुमच्यासोबत राहील, तुम्ही काळजी करू नका. मंजू म्हणते एवढा कॉन्फिडेंटली कसं काय बोलू शकतो, एवढं कॉन्फिडंट कसं काय आलं याच्यामध्ये असं म्हणत असतात. तर ते म्हणतात एवढं कॉन्फिडंट कुठून आलं तुझ्यामध्ये. तर आता लगेच ते म्हणतात की मला मंजू म्हणते की असं तू असं कसं काय बोलू शकतो यार, तुला कसं काय माहिती, त्याच्याविषयी काही माहिती आहे का, काही प्रूफ आहे का तुझ्याकडे. तर ते म्हणतात की नाही पण मी शोधू शकतो असं म्हणत असतो. आणि आता इकडं जो सत्य आर्यनला ती म्हणते मला भूक लागली, काहीतरी घेऊन ये जा मग. आणि आता तो तिकडे आणण्यासाठी जातो खाण्यासाठी. आणि आता तो तिकडे जातो आणि आता तो मंजूला खाण्यासाठी घ्यायला जायला असतो. तर इकडे आता जी मंजू आहे ती मंजू आता तिथे झाडाच्या आळंगी उभा असते. ती सत्याला बघते आणि म्हणते सत्या त्याला खुणवते. तर आता तो येत नाही लवकर. तर आता तो आत्याबाई त्याचं डोकं खात असते. आत्याबाई म्हणत असते की मेजर इकडे का आलात तुम्ही मला सोडून. तर आता ती आत्याबाईला म्हणतो सत्या मला उसाचा रस प्यायचा आहे, तुम्ही माझ्यासाठी ना स्पेशल लवकर उसाचा रस घेऊन या, मला नाही माहिती माझे गुडघे दुखत आहेत तर मीच गेलो असतो. तर ती म्हणते हो जाते मी, पण पैसे नाही आहे माझ्याकडे सुट्टे, तुम्ही सुट्टे पैसे देताल का. तर आता तो म्हणतो की हो धरा धरा सुट्टे पैसे आणि जा. तर आता लगेच ती पैसे घेते आणि तिथून जाते आणि इकडे येते आता. तर आता जी सत्य आहे तो आता मंजूकडे येतो आणि म्हणतो वाह, मंजूला हे करतो. तर आता मंजू म्हणते अरे सत्य मी घाबरले ना, सत्य तुला माहिती का काय करू, माझं डोकं बंद पडले, तू त्या आत्याबाई मागे काय फिरतोय रे, का आला त्या आत्याबाईसोबत तू, सांग लवकर मला तुझं काय चाललंय. सत्य म्हणतो की वाघमारे ते तुम्हाला नंतर सांगतो, पण तुम्ही ते का आलात, काय आहे त्या आर्यनच्या मनामध्ये नेमकं, तुम्हाला समजलं की नाही. तर आता ते म्हणतात की हो हे बघ सत्या, मला एवढं तर नक्कीच समजलं आहे की हा आर्यन जो आहे ना तो नक्कीच तू म्हणतो आहे ना मला त्रास देतोय, तोच हा माणूस दिसतोय मला, कारण की खरंच असाच वागतोय हा, मला तर हेच वाटतंय, हाच माणूस दिसतोय तो असं म्हणत असतात. तर आता लगेच ते म्हणतात की हे बघा सत्या म्हणजे म्हणते सत्या म्हणतो तुझं वाघमारे तुमचा आता कसं काय विश्वास बसले सगळ्या गोष्टीवर. तर आता लगेच म्हणतो की मंजू म्हणते माझ्याशी असं असं बोललाय ना तो, त्यामुळे माझा विश्वास बसलाय. तर ते म्हणतात की हो ना, यामुळेच तुझा याच्यावर विश्वास बसलाय, मला पण माहिती होतं असं म्हणत असते. आणि आता लगेच इकडं जो सत्य आहे तो सत्य आता म्हणतो की वाघमारे आता काय करायचं आपण. तेवढं तिकडे आत्याबाई त्या आर्यनला येऊन धडकते. आर्यनला येऊन धडकल्यावरती लगेच आता आत्याबाईला म्हणतो काय आत्याबाई नीट बघून चला आणि तुम्ही ते काय करताय हो. तर आत्याबाईला तुम्ही माझं काम करायला सांगितलं होतं तुम्ही ते काय करताय असं म्हणत असतात. तर ते म्हणतात की काही नाही, काय करता म्हणजे काही नाही, मी मेजरसोबत आलते फिरायला, मी माझं काम पण करते, तुम्ही माझ्याशी जास्त ओव्हरलोड नाही करायचं असं म्हणत असते. आणि आत्याबाई तिथून जाते आणि आर्यन तिकडून मंजूला हे नाश्त्यासाठी घेऊन जातो. आणि मंजूला आता घेऊन गेल्यावरती मंजू पण तिथे येऊन थांबते आणि सत्या इकडे येतो, म्हणतो की चला
माझ्यासाठी ज्यूस आणला का नाही? तर ते म्हणतात की नाही आणला आणि तिथे एका ठिकाणी जाऊन ते ज्यूस पित असतात दोघेजणे. तर राधा लगेच आत्याबाई म्हणते मला इथून जायचं का लवकर आपण, असं म्हणत असते. आणि इकडे सत्या जो आर्यन आहे तो मंजूसाठी शेंगदाणे तिथे तो खाण्यासाठी मंजू खात असते. मंजूला खूप राग आलेला असतो, मंजू खूप चिडलेली असते. तर चला बघूया पुढील भागात नक्की काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.